होती काय? तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? आणि जे काही मेट्रो आता झालेली आहे त्याच्यामुळे खूपच सुखसुविधा झालेल्या आहे, तर आणखीन या मेट्रोचा विस्तार जो आहे समजा बुटीबोरीपर्यंतचा वगैरे वगैरे तो कधी होईल? नाही, आपण अतिशय योग्य गोष्ट बोललात. कारण ज्यावेळेस आम्ही मेट्रो करायचा निर्णय घेतला त्यावेळी असं बोलणारे लोक होते, नागपूरला मेट्रो चालणारच नाही, ही धावणारच नाही, लोक याच्यात बसणारच नाही, असे खूप लोक होते. पण आम्ही तो निर्णय घेतला. माननीय गडकरी साहेब असतील, मी असेन, आम्ही अतिशय वेगानं हे मेट्रोचं काम झालं पाहिजे हा प्रयत्न केला. त्याकरता मी मुख्यमंत्री म्हणून विशेष कंपनी तयार केली, नागपूर मेट्रो नावाची. आता तीच कंपनी महामेट्रो झाली आहे, जी संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रात आता मेट्रोचं काम करते. ही कंपनी आम्ही तयार केली आणि या कंपनीच्या माध्यमातून मेट्रोचं काम सुरू केलं. मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये फास्टेस्ट तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे. सगळ्यात वेगानं फास्टेस्ट मेट्रो. आणि त्याचा 40 किलोमीटरचा पहिला टप्पा आम्ही त्या ठिकाणी पार केला. आज 1 लाखपेक्षा जास्त लोक नागपूरमध्ये मेट्रो वापरतायत. आणि आता आमचा दुसरा टप्पा झाल्यानंतर 2.5 लाखापर्यंत लोक जातील. दुसऱ्या टप्प्याच्या वेळी लोक म्हणाले, ठीक आहे, पहिला टप्पा आता यालाच रायडरशिप मिळणार नाही, दुसरा कशाला करता? लोकच नाही तर आमच्याकडे फायनान्स डिपार्टमेंटनेही त्याच्यावर एक नोट लिहिली की पहिल्या टप्प्याची फिजिबिलिटी आहे की नाही हे 3-4 वर्ष ॲसर्टन करू आणि मग त्याच्यानंतर दुसरा टप्पा. मी म्हटलं हा मूर्खपणा. मी त्याला ओव्हररूल केलं आणि मी सांगितलं, मेट्रोची कनेक्टिव्हिटी जशी वाढत जाते तसं त्याची रायडरशिप वाढते. रायडरशिप पाहून कनेक्टिव्हिटी करायची नसते, कनेक्टिव्हिटीने रायडरशिप वाढत असते. आणि म्हणून मग आम्ही त्याचा 44 किलोमीटरचा दुसरा टप्पा, त्याचं कामही अतिशय वेगानं चाललेलं आहे. आणि आता लवकरच आम्ही तिसऱ्या टप्प्याचाही विचार करतो. मेट्रो एक अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट आहे की एकदा मेट्रो झाली की ते मेजर ट्रान्सपोर्ट बनतं आणि त्याला फीडर म्हणून आपण आपल्या ज्या बस सेवा आहे त्या बस सेवेचं डिझाईन असं करतो, रूटचं डिझाईन असं करतो की फीडर सेवा म्हणून त्या बसेस काम करतात. आणि एंड टू एंड अशा पद्धतीचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे आपण तयार करतो. जे आपण मुंबईला केलं, जे आपण पुण्याला केलं, तेच आपण नागपूरला केलं आहे. सर, मगाशी तुम्ही असं म्हणालात की नागपूरमध्ये जवळपास 5 लाख नवीन रोजगार आता तयार होत आहेत. त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की मिहानमध्ये आतापर्यंत आपण कुठवर आलेलो आहोत, काय प्रगती झालीय? आणि IIT असेल किंवा एम्स असेल किंवा IIM असेल, अशा ज्या संस्था अगोदर इथे नव्हत्या त्या आता इथं आहेत, तर अजून अशा कुठल्या संस्था पाईपलाईनमध्ये आहेत का? पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मिहान जे आहे याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा पूर्ण विकास आपण केला नव्हता. अनेक रिसेटलमेंटचे इश्यूज होते. हळूहळू हे सगळे इश्यूज आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावले आणि आज मिहानमध्ये जवळपास 90% जागा आमची गेलेली. आता SEZची जागाच आमची बाकी आहे. जवळपास आता सगळी जागा आमची संपलेली आहे. त्या ठिकाणी 32 उद्योग हे सुरू झालेले आहेत. 23 उद्योग सुरू होण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि जवळपास ज्या बिग 6 IT कंपन्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत. म्हणजे कदाचित नागपूर हे देशातलं एकमेव शहर आहे की जिथे ऑल द 6 आर प्रेझेंट. आणि यामुळे आता त्या ठिकाणी जवळपास 1,32,000 लोकांना रोजगार मिहानच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि केवळ मिहानच नाही तर नागपूरमध्ये समृद्धी महामार्गामुळे आता इतकं मोठं इंडस्ट्रीयल अॅग्लोमरेशन तयार झालंय की मिहानसोबत बुटीबोरी जो आहे, आता पहिली बुटीबोरीचा टप्पा आमचा संपला, ऍडिशनल बुटीबोरी आम्ही केली, ऍडिशनल बुटीबोरी पण संपली. आता आम्हाला तिसरी बुटीबोरी आम्हाला इंडस्ट्रियल इस्टेट तयार करावी लागते. आणि मी तुम्हाला सांगतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट तर सगळ्या फील्डच्या आल्या. म्हणजे आता इथे हेलिकॉप्टर बनवण्याची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. इथे ऑलरेडी डसॉल्ट आलेला आहे, जे पुढच्या काळामध्ये कम्प्लीट त्यांचं जे जेट विमान आहे ते या ठिकाणी तयार करणार आहे. इथे सोलर इंडस्ट्रीने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचं एक देशातलं सगळ्यात मोठं अॅग्लोमरेशन तयार केलंय. आणि यासोबत सोलर मॉड्यूल म्हणजे सोलर वेफर इनगोट, आज म्हणजे आजच्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीला जे सगळ्यात जास्त लागतं, याची सगळ्यात मोठी इकोसिस्टीम नागपूरला तयार झाली आहे. आणि या ठिकाणी 4 मेजर इन्व्हेस्टरनी मिळून सगळ्यात मोठी कॅपॅसिटी तयार केलेली आहे.
जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ती होते. त्यातली एकाची इन्व्हेस्टमेंट कम्प्लीट होऊन प्रोडक्शन स्टेजला तो आलाय, टेस्टिंग चाललेलं आहे. आणि यातनं पहिल्या टप्प्यामध्ये 60,000 लोकांना याच ठिकाणी आणि दुसरा टप्पा आल्यानंतर 1 लाख लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं मिहान असेल किंवा एकूणच इंडस्ट्रीयल इथली इकोसिस्टीम असेल, खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते. आता सावनेरमध्ये आम्ही खतांचा कारखाना करतोय, काटोलमध्ये आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता अॅग्रो फूड प्रोसेसिंगमध्ये रिलायन्स त्यांचं सगळ्यात मोठं युनिट हे त्या ठिकाणी आणतंय. त्यामुळे एकूणच जर आपण मिहानसोबत सगळी औद्योगिक इकोसिस्टीम बघितली तर जे नागपूर पूर्वीच्या काळामध्ये उद्योगात मागे होतं, आता ते उद्योगाचा हॉटस्पॉट झालेला आहे. आणि समृद्धी महामार्गामुळे आणि आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जो नागपूरला येतो तो नागपूरच्या प्रेमात पडतो आणि नागपूरमध्ये इन्व्हेस्ट करतो. संत्रा प्रोसेसिंग प्लांट बद्दल काय आहे? नाही, झालं चालू. आपल्या रामदेव बाबांचा जो प्रोसेसिंग प्लांट आहे तो सुरू झाला. आम्ही त्याचं उद्घाटन देखील केलं आणि त्या प्लांटचीच कॅपॅसिटी इतकी आहे की रामदेव बाबा सांगतात जेवढे संत्रे असतील माझ्याकडे घेऊन या, मला सगळे पाहिजेत. क्या बात आहे, थँक्यू. सर, तुम्ही आता हे सध्या या महानगरपालिकेचं जरा वारं चालू आहे म्हणून मला जरा विचारायसाठी, तुम्ही नगरसेवक होता, तुम्ही महापौर पण होता, तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची स्थिती ह्याच्यामध्ये काय फरक पडते? त्यावेळेसचे काही किस्से तुम्हाला आठवतात काय असे एखाद दुसरे? बघा, मी नगरसेवक होतो, महापौरही होतो आणि मी नेहमी सांगतो की नगरसेवक आणि महापौराचा जॉब हा फार टफ आहे. फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तो आहे. म्हणजे मला आजही आठवतं, मी 21व्या वर्षी नगरसेवक झालो. खूप आम्ही रात्री वरात बिरात काढली, जे काय काढतात, जुलूस झाला रात्री 12 वाजेपर्यंत. तेव्हा काही निर्बंध नव्हते. 12 वाजेपर्यंत संदल बिंदल नागपूरच्या स्टाईलनी सगळं झालं. मग त्यानंतर आम्ही जेवलो बिवलो, गप्पा मारल्या. सकाळी 4 वाजता झोपलो. माझी सवय होती, आमच्या घरी समोर एक होता, त्या हॉलमध्येच मी झोपायचो. तिथे मी झोपलो आणि सकाळी 7 वाजता आमची बेल वाजली तर मी दरवाजा उघडला. आमच्याच मोहल्ल्यातले, म्हणजे आमचा जो रस्ता आहे त्याच्या पलीकडच्या रस्त्याचे एक व्यक्ती, आता मी त्यांचं नाव सांगत नाही, इथले खूप लोक त्यांना ओळखतात, म्हणजे मोठे प्रतिष्ठित त्यांचं एक दुकान आहे तिकडे. तर ते माझ्याकडे आले. मी म्हटलं, अरे इतक्या सकाळी सकाळी? म्हणाले, माझं गटर चोक झालं म्हणून तुमच्याकडे कंप्लेंट करायला आलो. त्या दिवशी आपण काय स्वीकारलं आहे हे मला समजलं. आणि मी गमतीने म्हणतो, गमतीचा भाग आहे, खरं नाही आहे, पण मी गमतीने म्हणतो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो. त्याच्यामुळे आता आमचे दयाशंकरजी, अनिलजी सगळे बसले आहेत महापौर, त्यामुळे त्यांनी देखील अनेकांनी या गोष्टी या ठिकाणी भोगल्या आहेत. पण मला असं वाटतं की तेव्हाच्या महानगरपालिकेत आणि आताच्या महानगरपालिकेत खूप फरक पडलेला आहे. तेव्हा नागपूर शहर हे विकासाची आस बघत होतं. म्हणजे मला आजही आठवतं, कालच मला आमच्या दयाशंकरजींनी सांगितलं की तुम्ही महापौर झालात त्यावेळी नागपूरमध्ये एकूण 8 पाण्याच्या टाक्या होत्या, आज 108 पाण्याच्या टाक्या आहेत. हा नागपूरमधला बदल आहे आणि हा सगळा आम्ही या कालावधीमध्ये आम्ही केलेला बदल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज नागपूर एक अतिशय आधुनिक शहर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आता आमचा तो काळ होता की ज्यावेळी नगरसेवक फक्त रस्ता आणि गटर लाईन आणि दिवे याचा विचार करायचे. आता तर दिवे वगैरे हा प्रश्नच संपला. म्हणजे अक्षरशः तो काळ असा होता, आमचे कृष्णा खोपडे या ठिकाणी आहेत, तेही आम्ही एकत्रच नगरसेवक झालो, तर अक्षरशः कॉम्पिटिशन असायची. म्हणजे जो स्टोअर कीपर आहे तो दिवे जो त्या ठिकाणी ठेवायचा, दिवे सुधारण्याचा, त्याला पटवून त्याच्याकडनं दिवे घेऊन आपल्या वॉर्डात दिवे लावणं हे एक दिव्य होतं त्या काळामध्ये. आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही. आता खूप पुढे आम्ही त्यात चाललो गेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता एक आधुनिक अशा प्रकारची महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळते. सर, पण याच अनुषंगाने मला एक तुम्हाला विचारायचं, हे खरं आहे का की जर का त्यावेळेला त्या निवडणुका 6 महिने पुढे गेल्या नसत्या तर कदाचित तुम्ही नगरसेवकच नसतात? नाही, हे खरं आहे. कारण मला पहिल्यांदा ज्यावेळी सांगितलं होतं की या वॉर्डातनं तुला लढायचं आहे असं मला सांगितलं, त्यावेळी मी कोणाला सांगितलं नाही, माझं वय झालं नव्हतं, माझं वय पूर्ण व्हायचं होतं. पण आमच्याकडे त्या काळामध्ये ती निवडणूक थोडी पुढे ढकलली गेली. म्हणजे पहिल्यांदा आमची महानगरपालिका सस्पेंड झाली होती, ते काँग्रेसचंच आपापसातल्या भांडणामध्ये. मग हे 74वे अमेंडमेंट येणार होतं, मग महिला आरक्षण होतं. अशा ह्याच्यात ती काही काळ पुढे गेली आणि ती जशी पुढे गेली
तसं म्हणजे माझं वय भरलं आणि त्याच्यामुळे मला ज्यावेळेस ऍक्च्युअल लढायची वेळ आली त्यावेळेस माझं वय त्या ठिकाणी होतं. सर, महापालिका निवडणुकांच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारते. हल्लीचा काळ असा आहे, आपण बघतो सोशल मीडियामुळे कोणीही उठतं आणि एखादं वाक्य लिहून टाकतं आणि त्याच्यानंतर ट्रोलिंगचा सिलसिला सुरू होतो. साधं आपल्या गल्लीच्या टोकावर एक कचरा कुंडी आहे तरी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोष देऊन मोकळे होतो. मला आज अनेक तरुण हा आपला इंटरव्ह्यू बघत असतील. मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की कुठल्या गोष्टीसाठी आपण कुणाला अकाउंटेबल धरलं पाहिजे, ही सिस्टीम कशी वर्क करते हे तुम्ही प्लीज समजावून सांगावं. मला असं वाटतं स्पृहा, तुम्ही अतिशय योग्य अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. कारण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरांमध्ये कोणाची काय जबाबदारी आहे हे माहितीच नाहीये लोकांना. म्हणजे अनेक वेळा गडकरी साहेब आता आमचे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, पण त्यांना देखील लोक नालीची तक्रार करतात. त्यांना हे माहिती नाही की गडकरी साहेबांचा नालीशी संबंध नाही, हे महानगरपालिकेचं आहे, हे महानगरपालिकेत तक्रार केली पाहिजे. पण आम्हालाही करतात, आम्हाला सांगता येत नाही. आम्ही जर त्यांना नियम शिकवायला लागलो, आम्हाला काय सांगता, हे तर नगरसेवकाचं काम आहे, तर आम्हाला घरीच पाठवतील ते. त्यामुळे आम्ही देखील ती तक्रार नोंदवतो, कॉर्पोरेशनला सांगतो, त्या तक्रारी ज्या काय आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी करतो. पण मला असं वाटतं की हे शिकण्याची गरज आहे, हे शिकवण्याची गरज आहे. म्हणजे आपण सिव्हिक सेन्स ज्याला म्हणतो त्याच्यासोबत आपलं ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, कॉर्पोरेटरचं काम काय, आमदाराचं काम काय आहे, खासदाराचं काम काय आहे, कुठल्या गोष्टीची अकाउंटेबिलिटी कोणाची आहे, कुठली गोष्ट कोण फिक्स करू शकतो, या गोष्टी लोकांना समजवण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी आपल्या सिस्टीमचा दोष आहे, आपल्या शिक्षण पद्धतीचा देखील हा दोष आहे की आपल्या शिक्षण पद्धतीतही आम्ही लहान होतो तेव्हा सिव्हिक्स शिकवलं जायचं, पण त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, विधानसभा शिकवली जायची, तेव्हा काही कॉर्पोरेशन नाही शिकवलं आम्हाला. तर आता कुठेतरी हा बदल आपण घडवला पाहिजे आणि आपल्या सगळ्या येत्या पिढीला कोणाची जबाबदारी काय आहे हे शिकवलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. म्हणजे कसं होतं की हिस्ट्री सिव्हिक्सचे पेपर 60 मार्काचा असायचा आणि हिस्ट्री 40 मार्काचं, सिव्हिक्स 60 मार्क, 20 मार्काचं. बरोबर. 20 मार्कात काय पोट्ट शिकणार आहे की नाही, त्याला समजलं तर पाहिजे. आणि एकत्रित मार्क मोजले यायचे, त्यामुळे सिव्हिक्समध्ये 0 मिळाला तरी पास होता. सर, अजून मला असं विचारायचं होतं की तुमचा एक ओबीसी नेता म्हणून एक चेहरा लोकांसमोर आलेला आहे. म्हणजे तुम्ही ओबीसी नसताना सुद्धा ओबीसी लोकांसाठी आंदोलन केलं, तर हा चेहरा तुम्हाला कसं काय भेटला किंवा तुम्हाला काय प्रेरणा झाली किंवा आपण यांच्यासाठी काम केलं पाहिजे? मुळामध्ये जेव्हा ओबीसी समाजाच्या अनेक समस्याचा अभ्यास मी करू लागलो आणि विशेषतः हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, या पूर्व विदर्भामध्ये बहुसंख्य हा ओबीसी समाज आहे, अनेक वेगवेगळ्या जाती आहेत आणि एक प्रकारे विकासाची एक मोठी त्या ठिकाणी आवड आहे, शिक्षणाची एक आवड आहे. पण ज्यावेळी मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळी असं लक्षात आलं की ओबीसी समाजाला जे काही आरक्षण मिळतं त्या आरक्षणाकरता त्यांना एक नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट घेण्याकरता तुमचं उत्पन्न किती आहे हे दाखवावं लागतं. तर ती उत्पन्नाची लिमिट 1 लाख होती आणि ती 93-94 साली ठरलेली होती. तेव्हापासून ती लिमिट काही चेंज झालेली नव्हती आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा आरक्षणापासून वंचित असायचा आणि म्हणून मग त्याबद्दलचा एक लढा मी चालू केला आणि जवळपास वेगवेगळी आयुधं त्या ठिकाणी वापरून आणि विशेषतः जी काही विनंती अर्ज समिती आहे त्या समितीत मी मेंबर होतो, त्याचा उपयोग करून मग त्या ठिकाणी आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना साक्षी पुरावे करून वेगवेगळ्या राज्यांनी काय केलं आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत, अशा सगळ्या गोष्टी करून शेवटी त्या कमिटीचा एक अहवाल मी तयार करून घेतला. मी स्वतः अहवाल लिहिला तो कमिटीचा आणि तो अहवाल कमिटीने मंजूर करून तो विधानसभेच्या पटलावर ठेवून पहिल्यांदा 1 लाखावरनं ओबीसीचं नॉन क्रिमी लेअरचं उत्पन्न मर्यादा ही 2.5 लाखावर गेली आणि त्यामुळे जे ओबीसी समाजाचे लोक आरक्षणातून बाहेर गेले होते ते पुन्हा आरक्षणात आले. त्यानंतर मग तीच मी 4 लाख केली, मीच नंतर 8 लाख केली मुख्यमंत्री झाल्यानंतर. पण तेव्हापासनं
सातत्याने ओबीसी समाजाचे प्रश्न मी मांडत होतो. मग ओबीसीच्या फीचा प्रश्न निर्माण झाला. फी प्रतिपूर्तीची योजना होती, फीस प्रतिपूर्ती व्हायची नाही. मग त्याचं एक मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं केलं. आपल्या कलेक्टर ऑफिस समोर एक उपोषण मी केलं. आम्ही सगळे उपोषणाला बसलो. रात्रभर त्या ठिकाणी होतो. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला मंत्र्यांनी फोन करून सांगितलं की नाही, राहिलेलं आहे, आम्ही हे सगळे पैसे देऊ. कारण विद्यार्थ्यांची अवस्था अशी होती की शाळेमध्ये त्यांना शिक्षक म्हणायचे, अरे तुझी फी नाही आली, तू कशाला कॉलेजमध्ये येतो, तुझी फी नाही आली, असं त्यांना हिणवलं जायचं. ते सगळे फी प्रतिपूर्तीचे पैसे आम्ही मिळवले. त्यामुळे एक प्रकारे या ओबीसीच्या आंदोलनाशी मी तेव्हापासून जोडला गेलो. आणि दुसरं कारण काय होतं की जसं गडकरी साहेब आमच्या म्हणजे एक प्रकारे आमच्या सगळ्यांचे नेते गडकरी साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही मोठे झालो, त्यांच्यासोबत आम्ही राजकारणातल्या अनेक गोष्टी शिकलो. तसंच मुंडे साहेबांशी माझा खूप जवळचा संबंध आला. मुंडे साहेब आमचे विधानसभेत नेते होते आणि मी त्यावेळेस ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस मी सगळ्यात लहान आमदार होतो, म्हणजे माझ्यापेक्षा लहान त्यावेळेस कोणी नव्हतं आमच्या पक्षामध्ये. ते सहज मुंडे साहेब सगळी कामं मला सांगायची, हे कर ते कर. त्यांच्याशी खूप संबंध आला. आणि एक ओबीसी जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे, ओबीसी समाजाला एकत्रित करून एक राजकीय फोर्स जर कोणी बनवला असेल तर तो मुंडे साहेबांनी बनवला. त्यामुळे मला जो काही ओबीसी समाजाचे प्रश्न जे विदर्भापुरतं नागपूरपुरतं माहिती होते, ते संपूर्ण महाराष्ट्रातले प्रश्न हे मला मुंडे साहेबांमुळे कळले. आणि त्याच्यानंतर मग मी विधानसभेतही सातत्याने ओबीसी समाजाचे प्रश्न मांडत राहिलो. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री झाल्यानंतर जशी संधी मिळाली तसं महाराष्ट्रामध्ये पहिलं ओबीसी मंत्रालय हे मी तयार केलं. आज महाराष्ट्रामध्ये वेगळं ओबीसी मंत्रालय आहे. ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेल आपण तयार केले. ओबीसी समाजाकरता शिष्यवृत्तीची योजना आपण तयार केली. ओबीसी समाजाकरता त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आपण तयार केल्या. परदेशी शिक्षणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी तयार केली. महाज्योती सारखी संस्था ओबीसी समाजाकरता तयार केली. त्यामुळे हा जो एक मोठा समाज आहे, या समाजातल्या आपल्या तरुण तरुणींना त्यांच्या जीवनाला दिशा देता आली पाहिजे, याकरता जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा संघर्ष केला आणि संधी मिळाली त्यावेळेस करून दाखवलं. सर, एक थोडासा प्रश्न असा विचारणार आहे की राजकारण हे काही सोपं नाही. आम्ही सुद्धा सगळेजण बातम्यांमधनच ते बघत असतो, ते आमच्यापर्यंत पोहोचत असतं. पक्षात काही गोष्टी मनासारख्या घडतात, काही मनाविरुद्ध घडतात, काही जण ते बोलून दाखवतात, काही जण ते लपवून ठेवतात. पण या सगळ्यामध्ये वावरताना तुमच्यामधला बंडखोर कधी जागा झाला का? झाला तर त्याला कसं सामोरं गेलात आणि नाही झाला तर तो का नाही जागा झाला? मी तुम्हाला एक सांगतो की मी फार कमी वयामध्ये एक गोष्ट शिकलो की राजकारणामध्ये पेशन्स इज अ व्हर्च्यू. राजकारणामध्ये पेशन्स असणं हे फार गरजेचं आहे. आणि मी याचा तुम्हाला किस्सा सांगतो की हे माझ्यात तसंही पेशन्स होता, पण मला आजही आठवतं की अरुणभाई गुजराती नावाचे नंतर ते अध्यक्ष झाले. त्यावेळी एक नगरविकास राज्यमंत्री होते आणि आमचे मित्र आहेत रमेश चोपडे, त्यांच्या एक जमिनीचा एक यूएलसीचा विषय होता. त्याकरता आम्हाला त्यांच्याकडे जायचं होतं. आणि शोभाताई त्यावेळेस आमदार होत्या, आम्ही नगरसेवक होतो. आणि शोभाताईंना आम्ही म्हटलं की आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जा तुम्ही, अरुणभाई गुजरातींकडे. आम्ही गेलो, खूप गर्दी होती अरुणभाईंकडे. ते म्हणाले, शोभाताई तुम्हाला घाई नसेल तर बसा, मी यांचं सगळ्यांचं निपटवून घेतो. आणि आम्ही बसलो. आणि तेव्हा काय आम्हाला मंत्री म्हणजे असं वाटायचं की हा परग्रहावरून आलेला प्राणी आहे, इतका मोठा तो आम्हाला वाटायचा, कारण आम्हाला काही मंत्री वगैरे फार माहिती नव्हते. आम्ही बघितलं लोक अरुणभाईंना काही बोलून राहिले, त्यांच्या अंगावर जाऊन राहिले, आत्ताच करा, असं कसं करत नाही. मला फार आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, अरे आपल्याला तर मंत्री म्हणजे परग्रहाचा प्राणी वाटायचा, हे तर बिलकुल असं कसं चाललंय. सगळे लोक त्यांनी निपटवले. मग आमच्याशी बोलायला ते त्या ठिकाणी आले. तर मी त्यांना प्रश्न विचारला. म्हटलं, अरुणभाई मला एक सांगा की म्हटलं मी पाहतोय लोक असं काही बोलून राहिले, तुम्ही तर मंत्री आहे पण तुम्ही चिडला नाहीत कोणावर, तुम्ही कोणावरही रागवला नाहीत. मला ते असं म्हणाले की बघा मी फार म्हणजे माझे वडील गांधीवादी होते आणि मी त्या एका अशा विचारातनं बाहेर आलेलो आहे की ज्यामध्ये राजकारणामध्ये आपल्याला लोकांचं ऐकून घ्यायचं आहे, अशा पद्धतीच्या मानसिकतेतून मी तयार झालोय. आणि बघा म्हणाले, यातले काही लोक जे होते ना, त्यांना काम नाही झालं तरी चालतं, त्यांना हे समाधान पाहिजे की कसं मंत्र्याला सुनावलं, एवढंच समाधान घेऊन तो जातो. आता त्यांनी आपल्याला सुनावलं तर आपलं काय वाया जात आहे, त्याला समाधान मिळतंय ना.
अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. मला असं वाटतं की ते माझ्या मनात घर करून बसलं आणि माझ्या लक्षात आलं की पेशन्स हा बाळगावा लागेल. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिव्या खायची क्षमता निर्माण करा. शिव्या खायची क्षमता निर्माण केली, पेशन्स जर निर्माण केला तर राजकारणामध्ये तुम्ही नेहमीच यशस्वी होता. आणि म्हणून माझ्यातला बंडखोर हा आतल्यात दाबून टाकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी नेहमी असं म्हणतो की विष पिण्याची क्षमता माझ्यामुळे आहे. आणि म्हणूनच इतक्या वेगवेगळ्या प्रसंगातनं गेल्यानंतर देखील माझा पेशन्सही संपला नाही, माझा उत्साहही कमी झाला नाही, माझा संघर्षही मी कधी सोडला नाही. आणि मला असं वाटतं की ही पेशन्सचीच देणगी आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता की आता ह्या निवडणुका आहेत, आता नवीन नगरसेवक येतील, एक तर त्यांना काय सल्ला असेल आणि साधारण पुढच्या 20 वर्षाच्या नागपूरचं काय चित्र तुमच्या डोक्यात आहे? माझा नगरसेवकांना एकच सल्ला असेल, आणि हा सल्ला केवळ नगरसेवकांना नाही, मी साधारणपणे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना म्हणजे हा सल्ला देऊ इच्छितो, किंवा मला असं वाटतं माझी द्यायची इच्छा आहे, म्हणजे मानावं की नाही त्यांचं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींची भावना ही आपल्या एरियाची आपण मालक आहोत अशी होऊन जाते. म्हणजे आम्हाला विचारल्याशिवाय सुई देखील हलवू नका, अशा पद्धतीचे काही लोकप्रतिनिधी वागायला लागतात. हे अतिशय चुकीचं आहे.